नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:44 ते 12:26 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:26 ते 2:07 आणि यमगंड काळ पहाटे 7:21 ते 9:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर प्रतियोग करेल. संध्याकाळी 8:11 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल आणि मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि बुधाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या भाग्य सणात भ्रमण करेल आणि पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला बुध हे परस्पर लाभ योग करणार. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदलाव दिसून येईल. जोखीम महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या सप्तम सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या अष्टम सणात भ्रमण करेल आणि चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातला शुक्र आणि द्वितीयातला बुध हे सुद्धा परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला बुध आणि व्ययातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी तुम्हाला वाटू शकेल की तुमच्याकडून जास्त काम करून घेतलं जाते, तुमच्या ते अन्याय होते, परंतु भावनेच्या भरातून कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात तुमची मानसिकता स्थिर होईल. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग होणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या मंगळाबरोबर त्रिकोणीय करेल.
आजच्या दिवशी दशमातला शुक्र आणि व्ययातला बुध हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात शेअर मार्केटमध्ये. मात्र जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला समजू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात मध्ये फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. रात्री 8:11 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या भाग्यस्थानात असणारा शुक्र आणि लाभातला बुध हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा जो मूड किंवा मानसिकता याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील त्यामुळे तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी तुमच्या भाग्यस्थानात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि व्ययातल्या मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी दशमातला बुध आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दमछाक थोडी जास्त झाल्यासारखी वाटेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार तुमचे मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या सप्तमातला शुक्र आणि भाग्यातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक ज्या तुमच्या गरजा असतील किंवा तुमच्या आर्थिक व्यवहार असतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित आर्थिक खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभवास येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडं जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा राहाल. येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी षष्ठातला शुक्र आणि अष्टमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लागू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. तुम्हाला आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावुक होऊन काही चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. काही चांगल्या गुंतवणूक होऊ शकतील किंवा आर्थिक लाभाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमचा पंचमातला शुक्र आणि सप्तमातला बुध हे सुद्धा लाभयोग करणार आहे. आजचा दिवस स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन यामध्ये थोडा जाईल.
मनावरती जास्त तणाव आल्यासारखा वाटेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र संध्याकाळनंतरचा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. तुमच्यातला कॉन्फिडन्स हा परत जागा होईल आणि महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागल्यासारखं जाणवेल. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे चतुर्थातील शुक्र आणि षष्ठातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवा. आर्थिक फायनान्स तुमचे व्यवहार असेल ते व्यवहार आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं दगदग वाढेल, थोडंसं फिरणं होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी तृतीयातील शुक्र आणि पंचमातील बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या गोष्टी घडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कमिटमेंट प्रॉमिसेस करतात. 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी द्वितीयाचा शुक्र आणि चतुर्थातला बुध हे परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याचे 7 उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय मात्र घेऊ नका. तुमचा मूड कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत त्या घडताना दिसून येतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. मात्र घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. काही पैसे सुद्धा खर्च होऊ शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.